फक्त हिंदू, दलित आणि ओबीसींना सवलती देणे अयोग्य आहे. सवलती सर्वांना मिळायला हव्यात. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. फक्त हिंदू, दलित आणि ओबीसींना सवलती देणे अयोग्य आहे. सवलती या सर्वांना मिळायला हव्यात असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलंय. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. मला वाटतं जर आपण राज्यघटनेमध्ये सर्व धर्म समान असं म्हटलं तर फक्त हिंदू असलेल्यांना सवलती द्यायच्या, हिंदू दलितांना सवलती द्यायच्या, हिंदू ओबीसींना सवलती द्यायच्या हे योग्य नाहीये. त्यामुळे ज्या ज्या समाजाची माणसं जी काम करतात, हिंदू ओबीसी काम करतात, त्याकरता विचार आम्ही केला होता. पण सरसकट देण्याची भीती नाही. पण मोदी मला समजत नाही की आज हिंदू समाज हा मुस्लिम समाजापेक्षा 5 पट मोठा समाज आहे. मग तुम्ही काय घाबरताय? अशी भीतीचं वातावरण का निर्माण करताय? का हा न्यूनगंड कुठून आला? फक्त हिंदू, दलित आणि ओबीसींना सवलती देणे अयोग्य आहे. सवलती सर्वांना मिळायला हव्यात असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं हे वक्तव्य. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची विशेष मुलाखत ही झालेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष मुलाखत झाली. या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. दलित आणि ओबीसींना सवलती या सर्वांनाच मिळायला हव्यात असं वक्तव्य त्यांनी केलंय.